पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा छोटेखानी आणि सुखी परिवार। मात्र अशा परिवारातल्या या पत्नीचे एकाशी अनैतिक संबंध जुळले आणि त्यालाच विरोध करणाऱ्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आली। ही घटना आहे पुण्यातल्या लोणी काळभोर इथली। पाहुयात पुण्यातल्या सतीश वाघ हत्या प्रकरणाची दुर्दैवी पुनरावृत्ती नेमकी कशी घडली आहे ते। पुण्यात सतीश वाघ हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती। अनैतिक संबंधात अडसर ठरल्यानं पतीची हत्या, पत्नीसह प्रियकराला ठोकल्या बेड्या। काही महिन्यांपूर्वी पुण्यात भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून खून करण्यात आला होता। त्या प्रकरणी त्यांची पत्नी आणि तिचा प्रियकर यांनाही अटक करण्यात आली होती। याच घटनेची पुनरावृत्ती पुण्यातील लोणी काळभोर परिसरात घडली आहे। अनैतिक संबंधाला अडसर ठरत असल्यानं पत्नीनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं पतीचा खून केलाय। रवींद्र काशीनाथ काळभोर असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। पोलिसांनी अवघ्या 3 तासात पत्नी शोभा काळभोर आणि तिचा प्रियकर गोरख त्र्यंबक काळभोर यांना अटक केली आहे। लोणी काळभोरच्या रायवाडी भागात मंगळवारी हत्या झाली। रवींद्र काळभोर शेती करून घर सांभाळत होते। पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा त्यांचा परिवार। रवींद्र घराबाहेर पलगावर रक्ताच्या थारोळ्यात सापडले। पत्नी शोभा काळभोर यांचे गोरख काळभोरशी अनैतिक संबंध होते। अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरल्यानं रवींद्र काळभोर यांची हत्या करण्यात आली। घराबाहेर झोपलेल्या रवींद्र यांच्या डोक्यात फावडा मारून त्यांची हत्या करण्यात आली। आपसात संगनमत करून त्या डोक्यावरती रात्री साधारणतः 1:30-2च्या सुमारास खोऱ्याचा दांडा मारून त्यांची हत्या केली। त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले। दोन्ही शोभा काळभोर आणि गोरख काळभोर यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। पती पत्नीचं नातं हे विश्वासाचं नातं असतं। त्याला एक सामाजिक अधिष्ठान आणि पावित्र्य देखील असतं। मात्र आधी अनैतिक संबंधात अडकायचं आणि नंतर त्याला अडसर ठरणाऱ्या पतीला प्रियकराच्या मदतीने संपवायचं असे प्रकार हल्ली दिसून येत आहेत। त्याचंच हे पुण्याच्या लोणी काळभोर इथलं दुर्दैवी उदाहरण आहे। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, लोणी काळभोर, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।